आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे प्रतिपादन अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी व्यक्त केले आहे. अक्कलकोट येथील भक्तिनिवास येथे प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अविनाश मडिखांबे हे होते. या प्रसंगी रिपाई सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी, शहर अध्यक्ष अजय मुकणार, युवक जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू, तालुका सचिव राजू बगळे, मलकण्णा सोनकांबळे यांच्या कार्यकर्ता मार्गदर्शनापर समयोचित आणि अविनाश मडखांबे यांच्या अध्यक्षीय भाषणे झाली. या प्रसंगी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या रामदास आठवले यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव देखील यावेळी पारित करण्यात आला. सालाबदाप्रमाणे लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजनबद्ध आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचे सर्वानुमते ठराव देखील यावेळी संमत करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी रूपरेषा या बैठकीत आखण्यात आली. या बैठकी प्रारंभी युवक अध्यक्ष तालुका अध्यक्ष आपा भालेराव यांनी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड यांनी, तर शेवटी शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे यांनी आभार मानले. या बैठकीत सूरज सोनके, चंद्रकांत गायकवाड, रवी सलगर, कृष्ण धोडमनी, सुरेश गायकवाड, दस्तगीर मुजावर, गोरखनाथ धोडमनी, राजू कांबळे, प्रकाश गडगे, दिलीप माळी, तम्मा दसाडे, उमेश शिवशरण, राजशेखर गायकवाड, लालू चव्हाण, यमुनप्पा शिंदे, रमेश बनसोडे, राजू शिंदे, नितेश मडिखांबे, अंबादास बनसोडे, भीम मडिखांबे, भीमा गायकवाड, नागेश बाबर, नागेश कलाल, बसवराज मडिखांबे, सचिन बनसोडे, अजय मडिखांबे, अनिल दसाडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.